नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. जय जय देवस्वप्रभ जगदंबोदगर्भनभ. भुवनोद्भवारंभस्तंभ भवध्वंस. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायाचं अर्थात 18व्या अध्यायाच्या मंगलाचरणाचा चिंतनाचा विचार करत आहोत. अनेक प्रकारचे विशेषणं वापरून विश्वमौली ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचं एक पारमार्थिक अंगाने अवतार विग्रहाच्याही अंगाने किंवा त्यांच्या स्वरूपाचा जो काही भाव आपल्या अंतःकरणामध्ये दाटलेला आहे तो शब्द रूपाने प्रगट करण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी जवळपास 5 ओव्यांचा आपण यथामती विचार केलेला आहे. आता षष्टम क्रमांकाच्या ओवीतून विश्वमौली ज्ञानोबाराय श्रीगुरूंच्या तात्विक स्वरूपाचा, ईश्वरीय स्वरूपाचा आणि श्री गुरूंचं साधकाविषयी असणारं जे कर्तव्य आहे या कर्तव्य भावनेचा विचार प्रस्तुत ओवीतून करतात. या ओवीमध्ये आपल्याला 3 प्रकारे विचार करता येईल. प्रथम चरणामध्ये श्रीगुरूंचं तात्विक स्वरूप आहे. द्वितीय चरणामध्ये ओवीचा विचार केला तर श्रीगुरूंचं ईश्वरीय स्वरूप आहे. आणि उर्वरित असणाऱ्या अर्ध्या ओवीमध्ये श्रीगुरूचं ईश्वरीय स्वरूप सांगून श्रीगुरू साधकाकरता काय कर्तव्य करतात या कर्तव्याचा आपल्याला सूक्ष्म अशा प्रकारे विचार या ओवीतून पाहता येईल. पहिला शब्द आहे जय जय देवस्वप्रभ. श्री गुरु आपण दिव्य स्वरूपाचे आहात, आपण देव आहात, आपला जय जयकार असो. पण आपलं स्वरूप कसं आहे? स्वप्रभ, स्वयंप्रकाश आहात किंवा शास्त्रामध्ये याला स्वसंवेद्य असा शब्द आहे. जेव्हा आपण तत्त्वज्ञानाचा विचार करतो तेव्हा शास्त्रामध्ये 2 पदार्थ मानले जातात. एक दृश्य आहे आणि एक दृक् स्वरूप आहे. दृश्य शब्दाचा अर्थ होतो जे दर्शनाचा विषय आहे. दर्शन शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, म्हणजे ज्ञानाचं ज्याला विषयत्व येतं किंवा ज्ञान साधनाने जे जे जाणलं जातं त्याला दृश्य असं म्हणतात. परंतु एक स्वरूप मात्र असं आहे की जे ज्ञानाने जाणलं जात नाही, त्याला जाणण्यासाठी अन्य कुणाची गरज नाही, ते स्वतःला जाणतं असंही म्हणता येत नाही. कारण जर स्वतःला जाणलं तर विषयी अनिविषयी भाव प्राप्त होईल. म्हणजे भाव असा आहे की ते स्वतःला जाणतं म्हणजे जाणण्याचा विषय होत नाही. त्याला शास्त्रामध्ये स्वयंप्रकाश म्हटले बघा. अवेद्यत्वे सती अपरोक्षरूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. जाणण्याचा विषय तर येत नाही पण जे अपरोक्ष रूप आहे त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. पहिल्यांदा जाणलं काय जातं आणि कसं जाणलं जातं याकरता आपल्याला त्या विचारसागरामध्ये 2 प्रकारच्या प्रक्रिया आलेल्या आहेत. म्हणजे बाह्य ज्ञानाची रीत आणि मग आत्मज्ञानाचा प्रकार. सामान्यपणे आपल्याला जे ज्ञान होतं ते कसं होतं? आता आधुनिक असणाऱ्या शास्त्रज्ञांनीसुद्धा याचा खूप विचार केला, पण जेवढी प्रक्रिया शास्त्रामध्ये सुसंगत आलेली आहे जाणण्याच्या किंवा ज्ञानाच्या बाबतीमध्ये तेवढी कुणालाही त्याचा विचार करता आला नाही. आणि या बाबतीमध्ये ऋषीमुनींचे फार मोठे उपकार आहे आपल्यावर. काय त्यांचं संशोधन असेल किंवा अंतःकरणाची त्यांची काय तयारी असेल, ऋषी कोणालाही म्हणत नाही. ऋषींची व्याख्या पण वेदामध्ये किंवा शास्त्रामध्ये अशी आली आहे, ऋषयः मंत्रद्रष्टारः. वेदाचे मंत्र हे कोणी निर्माण केलेले नाही. वेद हा भगवंताच्या उच्च वासातून किंवा घोरण्यातून तयार झाला आहे. भगवान म्हणतात ना ज्ञानोबाराय, हा वेदार्थ सागुरु जया निद्रिताचा गुरु, तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. म्हणजे भगवंताच्या घोरण्यातून ज्याप्रमाणे मनुष्याला
श्वास घेण्याकरता कष्ट पडत नाही. तसं भगवंताला वेदाची निर्मिती करत असताना कष्ट पडले नाही. तुम्ही मग असं म्हणता की वेद भगवंतापासून निर्माण झाला हे सांगण्यात तात्पर्य नाही. अनादी काळाचाच वेद होता, पण प्रलय कालामध्ये तो बीज अवस्थेला प्राप्त सूक्ष्म रूपाने झाला. भगवंताने फक्त त्याला प्रगट केलं. धाता यथा पूर्वम अकल्पयत, फक्त परमात्म्याने त्याला प्रगट केला. तो अगोदरचाच होता. पण वेद जरी कोणी निर्माण केला नाही, पण वेदाध्ययनाच्या मात्र अनेक शाखा निर्माण झाल्या. ते ऋषी त्या शाखेचे प्रवर्तक आहे. वेद निर्माण ते केला नाही, पण वेदामध्ये अनेक जरी शाखा पडल्या असतील बऱ्याच प्रकारच्या, तर ते ऋषी त्या शाखाचे प्रवर्तक आहे. आणि म्हणून ऋषयः मंत्रद्रष्टारः, ज्यांना समाधी अवस्थेमध्ये या मंत्राचं दर्शन झालं, म्हणजे काया वाचा मनाने संयम करून ज्यांनी अनेक प्रकारचं तप करून आपल्या अंतकरणाला बुद्धीला शुद्ध अशा प्रकारचं केलं, तर त्यांच्या त्या बुद्धीमध्ये वेदाच्या मंत्राचं ज्ञान प्रगट झालं. हे प्राप्त करण्यासाठी सुद्धा सामान्य योग्यता लागत नाही. म्हणून त्यांना म्हणतात ऋषयः मंत्रद्रष्टारः. आणि या सगळ्या ऋषीमुनींचे संत महात्म्याचे आपल्यावर उपकार आहे की जो अनुभव त्यांना प्राप्त झाला तो त्यांनी ग्रंथामध्ये शब्द रूपाने लिपिबद्ध केला. जर त्यांनी तो अनुभव प्रगट केला नसता तर मागून येणाऱ्या साधकासाठी कोणत्याही प्रकारचा मार्ग उपलब्ध झालाच नसता. म्हणून तर आपल्यासाठी ऋषयः मंत्रद्रष्टारः, त्या सगळ्या ऋषींचे आपल्यावर उपकार आहे की त्यांना समाधी अवस्थेमध्ये अंतःकरणाची परिपूर्ण शुद्धता प्राप्त झाल्यानंतर या मंत्राचं दर्शन झालं. कोणाच्याही बुद्धीमध्ये काहीही प्रगट होत नसतं. एक काळ सहज एक विचार केला, जेव्हा आपण संत वाङ्मयाचं अध्ययन करतो की नाही, कधीतरी मी पाठामध्ये गोष्ट बोलूनही गेलो असेल कदाचित. जेव्हा आपण संत वाङ्मयाचं अध्ययन करतो, आपल्याला असं वाटतं संतांचे शब्द मराठी भाषेतले आहे. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि त्यामुळे आपल्याला सहज त्या शब्दाचा अवगम होतो. पण असं नाही आहे. जितकी आपल्या विचाराची उंची वाढते तितकं आपण अभंगामध्ये खोल उतरू शकतो. मी अगदी हे जाणून बोलतो आहे बरं. विचाराची उंची वाढावी लागते आणि मग मनुष्याला खोल उतरता येतं. ज्याच्या विचाराची उंची वाढलीच नाही, मग त्याला संत वाङ्मय किती खोल आहे हे कळत नाही. त्याशी वरवरच पोहतात. मग वरवरच. बरं, आता ते अभंगाचा वरवर अर्थ लावतील यात नवल नाही. काहींची उंची तर तेवढी नाही, ते अभंगावरच येत नाही. पण जेव्हा आपल्या विचाराची शुद्धता, बुद्धीच असणारं धारणा, मेधावी ऋतंभरा शक्ती वाढेल, तेव्हा आपल्याला कळेल की हे शब्द सामान्य नाही. ज्ञानोबा म्हणतात बघा, समुद्राहून सखोल अर्थ भरित. हे का सामान्य शब्द आहे का ज्ञानोबा यांचे? जर या शब्दाचं वरचं आवरण काढलं तर यामध्ये असणारं ब्रह्मसुख आपल्याला प्राप्त होईल. आहाच बोलाचे वालीप फेडीजे आणि ब्रह्माची याचे अंगागडीजे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. एक भाव पुढे आहे का, ज्ञानोबराय श्री गुरु निवृत्तीनाथांना असं म्हणतात की जर तुम्हाला हे शब्द सोडून घ्यायचे असेल तर तुमचं पूर्ण अंतःकरण मला द्या. म्हणजे ज्ञानोबांची काय तयारी असेल ना. आणि श्रीगुरूंच्या विषयी लढीवाळपणाचा काय भाव असेल. एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे, जाणून गीता जीव सरे धरिले मिया. एक काम करा, जर तुम्हाला परत ही गीता सोडून घ्यायची असेल तर मग तुम्ही मला पूर्णपणे आपलं अंतःकरण देऊन टाका. जे सर्वस्व आपुले द्याल मग ते सोडवून न्याल. मनोनी ग्रंथ नव्हे ओल साचची हे, का सर्वस्वाचा लोभ धरा ओलीचा वेर करा. तरी गीते मज अवधारा एकची गती. हे ज्ञानोबांचे शब्द आहे, जे समुद्रापेक्षाही सखोल आहे, अर्थसंपन्न आहेत. आणि या शब्दामध्ये ब्रह्मरसाच असणारं पक्वान्न वाढलेलं आहे. हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओ गरिली. हे प्रतिपत्ती मिया केले निष्कामासी. ज्यांनी आत्मबोधाकरता स्वर्ग संसाराचा सहजगत्या त्याग केला आहे, त्यांच्याशिवाय इथली गोडी कोणालाही प्राप्त होऊ शकत नाही. आणखीन पुन्हा त्या वाक्यावर येतो बरं.
ज्ञानोबांच्या शब्दाचा जर आपल्याला फार चांगल्या प्रकारे अर्थ लागून घ्यायचा असेल, या शब्दाची जर आपल्याला गोडी संपादन करायची असेल, तर या गोडीच्या प्राप्तीकरता त्यागही तेवढा मोठाच करावा लागेल. जे आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी, ते वाचुनी येथीची गोडी नेन त्यानिक. ही ऋणशेष वाचाया न ते फेडवे मरुनिया. ते ऋणशेष वाचाया न फेडवे मरुनिया. न फेडवे मरुनिया. फेडवे मरोनिया. ते पाया पडून ते पाया पडोनिया म्या सोडवी. मिया सोडवे. ते पाया पडोनिया मिया सोडविले. आता ही श्रीगुरूंच्या उपकाराचा असणारा भाव आहे की यांनी किंबहुना श्रीनिवृत्ती ठेवील असो जय स्थिती, ते काय देव हाते वाचेची. ज्यांनी आम्हाला या स्वरूपावर आरूढ केलं, त्यांच्या या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. त्यांचं आमच्यावर असणारं जे काही ऋण शेष आहे, ते ग्रंथाच्या निर्मितीने मी फेडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून तोही आम्हाला वाचेचा अभिमान होऊ नये म्हणून वाचाही त्यांच्या चरणावर समर्पित केली आहे. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, के गेता ऐसे गोड आतुडले. हे संतांचे शब्द सामान्य नाही. त्याग एवढा मोठा करावा लागेल. ते वाचून येथीची गोडी नेणं ते अनेक. आणि म्हणून तुम्हाला व्यवहारामध्ये हे अनुभवाला मिळेल, ज्या ज्या व्यक्तीची साधना जेवढी चांगली असेल, तेवढ्या त्या व्यक्तीचे अनुभव आपल्याला चांगले अनुभवाला मिळतात. काय कारण आहे? कारण त्यांचा त्याग मोठा आहे. आणि हे परमार्थाचे अनुभव त्यागाशिवाय मिळत नाही. त्यागात शांतीही अनंतरम. त्याग केला की मग या सगळ्याचा अनुभव येतो. भाव असा आहे, संतांचे शब्द आपल्याकडे आहे म्हणून परमार्थाच्या मार्गामध्ये या शब्दाचा मागोवा घेत आपल्याला आपल्या अनुभवापर्यंत जाता येतं. म्हणून संतांच्या शब्दाचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहे, खूप मोठे. ज्ञानोबा म्हणतात बघा, हे अमूर्त परिमूर्तो कारुण्याचा. हे शब्दच असे आहे आपल्याकडे की बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो, अमृताचा विशदो आरिसा नोहे. शब्दाचे काय उपकार आहे. शब्दामध्ये शक्ती, अचिंत्य शक्ती आहे. शब्द शक्ती हे अचिंत्यत्वात. सहाय आत्मविद्येचे करावया आपण वेचे, गोमटे काय शब्दाचे एक वानू. आत्मविद्येला सहाय्य करण्यासाठी हा शब्द स्वतःला नष्ट करतो. म्हणजे साधकाच्या जीवनामध्ये जेव्हा त्याच्या अज्ञानाचं आवरण भंग होतं, तेव्हा तो शब्द मागे सरकतो. शब्दाचा अभिमान राहत नाही. किंबहुना आवरण भंग झालं की ते वृत्तीसुद्धा राहत नाही, किंवा अहम ब्रह्म म्हणणारा चिदाभाससुद्धा राहत नाही. असा जर शब्दाचा उपकार असेल तर त्याचं आपण एक काय वर्णन करावं. ऋषींची असणारी समाधी भाषा, त्या समाधी भाषेमध्ये तयार झालेले हे शब्द सामान्य नाही. आणि त्या शब्दानेच आपण तिथपर्यंत जातो. शब्द हा बहुसार, उपकाराचे राशी. सगळ्यात मोठं काय असेल तर या शब्दाची सेवा आहे. तुका म्हणे पहा, शब्दचे हा देव. शब्द साधकाकरता देव आहे. आणि म्हणून मग ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, त्याने या अक्षरांची सेवा करावी. मग त्या समाधी भाषेतून शब्द प्रगट होता. भाव असा आहे की आपण स्वप्रभ स्वयंप्रकाश आहात, ज्याला जाणण्यासाठी इतर कोणाची गरज नाही. जो मात्र सर्वांना जाणू शकतो त्या असणाऱ्या स्वरूपाला स्वयंप्रकाश असं म्हणतात. आणि मग यासाठी आपण विचारसागरातली एक प्रक्रिया पाहतो. बाह्य ज्ञान आपल्याला होतं आणि एक आत्मज्ञान होतं. त्या बाह्य ज्ञानासाठी त्यांनी गोड असं चिंतन केलं आहे. एक प्रक्रिया सांगितली. चतुर्थ तरंगामध्ये हा विचार आला. कल्पना करा, जेव्हा आपल्याला ज्ञान होतं त्या ज्ञानासाठी बाह्य ज्ञानाची प्रक्रिया सांगत असताना एक विचार केला की ज्ञान हे इंद्रियाला होत नाही. ज्ञानाकरता जे साधन आहे ते आपल्या आत आहे. त्याला अंतःकरण म्हणतात. ते अंतःकरण त्या इंद्रियांच्या द्वारे त्या विषयापर्यंत गेलं तरच ज्ञान होतं. कल्पना करा, आपल्याला रूप विषयाचं ज्ञान करून घ्यायचं आहे आणि ते अंतःकरण रूप विषयाला जाणणारं इंद्रिय नेत्र म्हणजे अंतःकरणाचा परिणाम व्हावा लागतो. त्याला म्हणतात वृत्ती. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारे
घटादी देशापर्यंत जावी लागते, मग ज्ञान होतं. तेवढ्यानेच ज्ञान होत नाही. कल्पना करा, घट जर अंधारात असेल तर अंतःकरण आहे, वृत्ती पण आहे, इंद्रियसुद्धा आहे, विषय पण आहे. फक्त अंधकार असल्यामुळे वृत्ती तिथपर्यंत स्पष्ट जाऊ शकत नाही. म्हणून अंधकाराचं आवरण फेडण्यासाठी पहिल्यांदा प्रकाश असावा लागतो. नंतर जो घट आपल्याला अगोदर अज्ञात आहे, म्हणजे कळालेला नाही, याचा अर्थ त्या घटावर अज्ञानाचं आवरण आहे. म्हणजे पहिलं अंधकाराचं आवरण प्रकाशाने दूर होतं. त्या घटावर असणारं अज्ञानाचं जे आवरण आहे ते आवरण वृत्तीत सामर्थ्य आहे. मग ती वृत्ती त्या अज्ञानाच्या आवरणाला भंग करते. आणि एकदा ते अज्ञानाचं आवरण भंग झालं की मग अयम घटः असा त्या वृत्तीमध्ये असणारा परमात्म्याचा अंश, त्याला चिदाभास असं म्हणतात किंवा त्याला शास्त्रामध्ये फलव्याप्ती असं म्हणतात. म्हणजे बाह्य पदार्थ जाणण्यासाठी अंतःकरणाची वृत्तीही लागते. आणि वृत्ती किंवा अंतःकरण सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे चैतन्याचा प्रकाश ते आपल्यात ग्रहण करते, त्याला म्हणतात चिदाभास. म्हणजे बाह्य पदार्थ ज्ञानासाठी अंतःकरण वृत्ती लागेल, त्यानंतर चिदाभासही लागेल. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये वृत्तीव्याप्ती किंवा चिदाभासाला एक नाव आहे फलव्याप्ती असावी लागते. बाह्य ज्ञानाचा हा प्रकार आहे. त्याच्याकरता उदाहरण त्यांनी फार गोड दिलं. कल्पना करा, एखाद्या घटाखाली जर एखादा पदार्थ ठेवला असेल आणि तो पदार्थ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या घटाला फोडण्याकरिता आपल्या हातात दंड असावा लागतो. आणि एकदा जर घट फुटला तर मग त्यातला खाली असणारा पदार्थ पाहण्यासाठी दिव्याची पण गरज असते. म्हणजे त्या पदार्थाच्या ज्ञानासाठी दोघाची गरज, एक दंड, दुसरा दिवा. दंड काय करतो? घट फोडतो आणि दिवा पदार्थाला दाखवतो. म्हणून बाह्य पदार्थाच्या ज्ञानासाठी वृत्तीव्याप्ती दंडाप्रमाणे उपयोगाची आहे आणि फलव्याप्ती दिव्याप्रमाणे उपयोगाची आहे. पण हे झालं बाह्य ज्ञान. हे इतकं वेगात होतं कळतसुद्धा नाही. आपल्या अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे घटादी पदार्थापर्यंत जाते, त्या घटाच्या आकाराची होते, घटाला व्यापते, अज्ञान आवरणाचं भंग करते. वृत्तीतला चिदाभास त्या घटाचं अयम घटः असं प्रकाशन करतो. हे सांगायला वेळ लागतोय, ज्ञान व्हायला एवढा वेळ लागत नाही. वृत्तीचा वेग अत्यंत फार जबरदस्त आहे. इतकी प्रक्रिया ही वेगात घडते कळतसुद्धा नाही. एकदा एखाद्या पदार्थाला नेत्रेंद्रियाने जाणलं आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या पदार्थाकडे पाहिलं की वृत्ती लगेच त्याच्या आकाराची होते. इतका प्रचंड वेग आहे वृत्तीला. कल्पना करा, तुम्हाला चंद्राचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर वृत्ती अंतःकरणातून निघते, नेत्रेंद्रियाच्याद्वारे लगेच आकाशामध्ये चंद्रापर्यंत जाते, चंद्राच्या आकाराची होते. आणि चंद्रावर ढगाचा पडदा आला असेल तर मग वृत्तीने दूर करत वारा दूर करतो ढगाचा पडदा. चंद्रावर जर अज्ञानाचं आवरण असेल तर मग ती वृत्ती दूर करते. इतका प्रचंड वेगामध्ये वृत्तीचा प्रवास होतो. म्हणून जो आपल्याला बाह्य पदार्थाचं ज्ञान होतो त्या प्रकारामध्ये अंतःकरणाची वृत्ती रूप असेल तर नेत्रेंद्रियाद्वारे जाईल, शब्द नावाचा विषय असेल तर वृत्ती कानाच्याद्वारे शब्दापर्यंत जाईल किंवा शब्द तरी कानापर्यंत येईल. होतं की नाही? कधी कधी वृत्ती अशी आपली कानाने तिथपर्यंत जाते आणि कधी कधी आवाजच एवढा मोठा असतो की शब्दच कानावर आदळतो. मग होतं ज्ञान होण्यासाठी हे सगळं असावं लागतं. भाव असा आहे, बाह्य पदार्थाच्या ज्ञानासाठी वृत्तीव्याप्तीची फलव्याप्तीची गरज आहे. पण जेव्हा श्रीगुरू आपल्याला उपदेश करतात तत्वमस्यादी महावाक्याचा, तेव्हा उत्तम असणारा जो अधिकारी आहे, आता आत्मा तर आतच आहे कारण तो अंतःकरणाचा अधिष्ठान आहे. आणि त्या अंतःकरण अधिष्ठान असणाऱ्या आत्मस्वरूपाचं जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं तेव्हा श्रीगुरूंनी उपदेश केल्याबरोबर तत्वमसी महावाक्य असेल त्यातल्या तो वाचार्थाचा परित्याग करतो. तत्पदामध्ये वाचार्थ आहे ईश्वर, लक्षार्थ आहे ब्रह्मचैतन्य. त्वमपदामध्ये वाचार्थ आहे जीव, लक्षार्थ आहे कुटस्थ चैतन्य. आणि असी पदाने महावाक्य वाचार्थामध्ये असणाऱ्या ईश्वराचं, जीवाचं
ऐक्य सांगत नाही. कारण ईश्वर सर्वज्ञ आहे, जीव अल्पज्ञ आहे. ईश्वर सर्वशक्तिमान आहे, जीव अल्पशक्तिमान आहे. यांचं ऐक्य कधी होऊ शकत नाही. ईश्वराला वेदाहम समतितानी वर्तमानानी चार्जुन भविष्यानी च भूतानी माम तु वेदन कश्चन. सर्वांचं सर्व काळातलं ज्ञान आहे. जीवाला मात्र मागच्याही जन्माचं काही आठवत नाही. म्हणून जो अल्पशक्तिमान आहे, अल्प अशा प्रकारचा अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, यांचं ऐक्य कधी होऊ शकत नाही वाच्यार्थामध्ये. पण जर वाच्यार्थाचा परित्याग केला तर ईश्वराचं असणारं म्हणजे तत्पदातलं असणारं लक्ष ब्रह्मचैतन्य आणि त्वम पदाचं लक्षार्थ असणारं कुटस्थ चैतन्य हे स्वरूपाने सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि मग लक्षण साम्यात एकत्व सिद्धी होत असल्यामुळे असी पदाने त्यांचं ऐक्य सांगतात. असा महावाक्याचा एखाद्या उत्तम अधिकाऱ्याला जर उपदेश केला तर उत्तम अधिकाऱ्याचा आहे कान आणि श्रीगुरूंच्या मुखातून येणार आहे वचन. म्हणून काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होणी उठी कवन एक जो. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात कोणीतरी एखादा विरळाच आहे, विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. असा उत्तम अधिकारी कोणीतरी विरळा आहे. आणि मग जेव्हा त्याला ज्ञान होतं, आता ज्ञानासाठी त्याची अंतःकरण वृत्ती काही बाहेर जात नाही. महावाक्य ऐकल्याबरोबर काना वचनाची भेट झाल्याबरोबर अहम ब्रह्मास्मी या आकाराची त्याची वृत्ती आतल्या आत होते. आता वृत्तीचं काम काय आहे की अज्ञानाचं आवरणभंग करणं, तेवढंच वृत्तीचं काम आहे. आणि वृत्तीस असणाऱ्या चिदाभासाचं काम आहे की पदार्थाचं ज्ञान करून देणं. पण होतं असं जेव्हा अंतःकरणामध्ये असणारी वृत्ती अंतर्मुख असल्यामुळे आतल्या आतच आत्मस्वरूपाच्या आकाराची होते, तेव्हा वृत्तीचं काम आहे, ती वृत्ती तेवढं काम करते, अज्ञान आवरणाचा भंग करणे. पण आता वृत्तीस्थ असणारा चिदाभास जो अल्प प्रकाश आहे, तो प्रकाश स्वरूप असणारा चिदाभास आतमध्ये असणाऱ्या आत्म्याचं प्रकाशन किंवा ज्ञान करून देत नाही. का? कारण त्याचा असणारा प्रकाश काजव्याप्रमाणे आहे आणि आत्म्याचा प्रकाश सूर्याप्रमाणे आहे, तो स्वयंप्रकाश आहे. म्हणून बाह्य ज्ञानासाठी वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती दोघाची गरज आहे आणि आत्मज्ञानासाठी फक्त वृत्तीव्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीचं काही काम नाही. मागे दिलेलं उदाहरण परत घ्या. एखादा पदार्थ घटाखाली असेल तर दंडही लागेल, दिवाही लागेल. पण घटाखाली जर दिवाच असेल तर मग आता घट फोडण्यासाठी फक्त काठीची गरज आहे. पण मग दुसरा दिवा आणला तर काही उपयोग नाही. घटाखाली असणारा दिवा आता स्वयंप्रकाशित आहे. तसं आपल्या जीवनामध्ये आत्मस्वरूपावर असणारा अज्ञानाचं आवरण भंग करण्यासाठी वृत्तीची व्याप्तीची गरज आहे. पण आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्यासाठी फलव्याप्तीची चिदाभासाची थोडीसुद्धा गरज नाही. का? आत्मा स्वयंप्रकाश आहे. आता त्या आत्म्याचा थोडासा प्रकाश मिळाल्यामुळे चिदाभासाला जगातल्या सगळ्या पदार्थाचं ज्ञान होतं. ज्याचा अल्प प्रकाश घेतला तर चिदाभास इतरांचं प्रकाशन करतो. मग आता ज्याचा उष्ण प्रकाश घेतला तो किती मोठा असेल. म्हणून आत्मस्वरूपाचं प्रकाशन कोणीच करत नाही. म्हणून वेदसुद्धा तिथपर्यंत जातो पण कार्यकारणाची फक्त निवृत्ती करतो. म्हणजे वेदही आत्म्याचं प्रकाशन करत नाही. येणेची पडवून वेद केला शहा नावू नेती नेती म्हणून बहुडे. ज्ञानोबा म्हणतात पहा जाणीवेची निबळे. जाणीव म्हणजेच प्रकाश. ज्ञानाच्या बाबतीमध्ये विचार केला तर कोणी वेदापासून असे आगळे, पण तो सुद्धा नेती नेती म्हणून बहुडे, मागेच फिरतो की नाही. तो परमात्म्याचं प्रकाशन वेदही करत नाही. आता जिथं वेद प्रकाशन करत नाही, वृत्ती व्याप्ती अज्ञान आवरणाकरता उपयोगाची आहे, चिदाभास प्रकाशन करत नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नी तमेव भांतमनुभाति सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. तो सर्वांचं प्रकाशन करतो. सर्वस्मात् अस्मात् सर्वस्मात् पुरतः सुविभातम असं उपनिषदाचं प्रमाण आहे.
की तो सर्वांच्या अगोदर प्रकाशित आहे. म्हणा आत्मा स्वसंवेद्य आहे, स्वयंप्रकाश आहे. जर तो जाणण्याच्या कक्षेमध्ये आला तर तो ज्ञेय होईल. ज्ञानोबा म्हणतात बघा, 8व्या अध्यायामध्ये एक गोड ओवी आहे. त्याकरता त्यांनी उदाहरण असं दिलं आहे की ज्याप्रमाणे वाऱ्याचा जर वापर केला तर मेघ आकाशातून दूर जाऊ शकतात, पण वायूच्या वापराने जो नीलवर्णाचा आकाश आहे ते मात्र दूर जात नाही. चंड वातेही न मोडे ते गगनचिकी पुढे, वाचोनी जरी होईल मेहुडे तरी उरे कैसे. म्हणजे प्रचंड वाऱ्याच्या समोरही जे मोडलं जात नाही त्याला गगन म्हणतात. आणि जर मोडलं किंवा ढगांचा पडदा आला तर तो कसा बरं उरेल. तेवी जानन या जे आकळले ते जाणीवले पणेचे उमानिले, मग ने नवेची तया म्हणितले अक्षर सहजे. जाणण्याच्या कक्षेमध्ये जे येतं, जे वृत्तीज्ञानाचा किंवा चिदाभासाचा विषय होतं त्याला ज्ञेय असं म्हणतात. म्हणून जाननिया जे आकळले जाणीवले पणेचे उमानले, त्याचं मोजमाप झालं. जाणण्याच्या कक्षेमध्ये आलं म्हणजे ज्ञेय झालं. पण परमात्म तत्व मात्र असं आहे, ने नवेची तया म्हणितले अक्षर सहजे. जे वृत्तीज्ञानाचा विषय होत नाही म्हणून त्याला अक्षर असं म्हणतात. आणि वृत्तीज्ञान आपलं चिदाभासाचा विषय काय होत नाही त्याचं कारण असं आहे, वृत्तीज्ञानाचा विषय कुठं होत आहे, अज्ञान आवरणापुरतंच विषय होत आहे, आवरण भंग करण्यासाठी. ते कशाचाच विषय होत नाही म्हणून त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. पंचदशिकारांनी हा अनुभव सांगितला आहे बघा. 3ऱ्या प्रकरणामध्ये ते असं म्हणतात की सांगायला सुरुवात केली, पंचकोशाचा विचार आला की स्थूल देह आत्मा नाही कार्यत्वात, प्राणमय कोश मनोमय कोश आत्मा, प्राणमय कोश आत्मा नाही चैतन्यवर्जनात जड असल्यामुळे, मनोमय कोश आत्मा नाही विकारी असल्यामुळे, विज्ञानमय कोश आत्मा नाही विलयाद्यवस्थावत्वात विलयादी अवस्था प्राप्त होतात, आणि आनंदमय कोश जो सुषुप्तीमध्ये किंवा पुण्याचा भोग होत असताना जागृतीमध्ये सुद्धा अनुभवाला येतो. आनंदाचं ग्रहण करणारी जी वृत्ती असते की नाही त्याला आनंदमय कोश म्हणतात. म्हणजे स्थिर झालेली शुद्ध असणारी अंतःकरणाची वृत्ती जे आत्मानंदाचं ग्रहण करते त्या वृत्तीमध्ये असणारा आनंद किंवा ती वृत्ती तिला म्हणतात आनंदमय कोश. तोही आत्मा नाही. म्हणे का, कादाचित कत्वात. कधी कधी वृत्ती आनंदी असते तर कधी कधी ग्रहणच करत नाही. म्हणून येणारे जाणारे, मग आता 5 कोश तुम्ही सांगितले, हे 5 कोश 3 शरीरामध्ये येतात. त्याच्यामध्ये आहे अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह, आनंदमय कोश म्हणजेच कारण देह, आणि प्राणमय, मनोमय, विज्ञानमय 3 कोशाचं मिळून सूक्ष्म शरीर होत असतं. म्हणजे 5 कोशही आत्मा नाही किंवा 3 प्रकारचे देहसुद्धा आत्मा नाही. ते म्हणले मग आत्मा जर नाहीच तर मग सांगताच तुम्ही काय नेमकं. जर यापैकी पंचकोशाच्या व्यतिरिक्त आत्मस्वरूपाचा अनुभवच येत नाही तर आत्मा म्हणून तुम्ही प्रतिपादन करता कोणाला, आत्मा नाहीच. सिद्धांत त्यांनी सांगितलं बरोबर आहे, तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे की निद्रा हा जो कोश आहे म्हणजे सुषुप्ती अवस्थेपासून किंवा अन्नमय कोशापर्यंत आपण विचार केला, यापैकी एकही आत्मा नाही, पण कोणाचा अनुभवच येत नाही असं म्हणू नको. ज्याच्यामुळे हे सगळे अनुभव येतात तो आत्मा आहे की नाही. बाढम निद्रादय सर्वे अनुभूयन्ते न चेतरः तथाप्यतेन भूयन्ते येन तम को निवारयेत. या 5 कोशापैकी एकही आत्मा नाही हे खरं आहे, पण ज्याच्यामुळे हे सगळे कळते तो आत्मा आहे की नाही. त्याचं निवारण कोण करणार आहे. ते म्हणतात ज्याच्यामुळे हे अनुभवाला येतात त्याचा अनुभव काय येत नाही. म्हणजे त्याचा अनुभव येत नसतो. अनुभव हे त्याचं स्वरूप आहे, अनुभवाचा अनुभव येत नसतो. अगोड लागे पहिले सांगताची नाही, सांगता येत नाही ना. अनुभवाचा काय विषय येणार आहे. अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. ज्ञानोबा म्हणतात अनुभूती, अनुभव वेळावाला अनुभूतीपणे. किंवा दुसरं उदाहरण पंचदशिकाराने दिलं आहे, माधुर्य आदी स्वभाव ज्या पदार्थाचा आहे ते पदार्थ आपली मधुरता इतरांना प्रदान करतात. कल्पना करा, एखादा गोड पदार्थ आहे तर तो गोड पदार्थ आपली गोडी इतरांना देतो, पण गोडीसाठी त्याला
इतर पदार्थावर अवलंबून राहावं लागत नाही. का? गोडी हे त्याचं स्वरूप आहे, पण ती गोडी त्याला चाखता येत नाही. तसं स्वयंप्रकाश असणारा हा आत्मा आहे, हा सर्वांना जाणतो, पण त्याच्या ज्ञानासाठी त्याला अन्य कोणाची मात्र गरज नाही. तो स्वयंप्रकाश आहे. जागृतीमध्ये पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी थोडं चांगलं आहे का बरं. आता आपल्या अनुभवापर्यंत आपल्याला यायचं आहे. जागृतीमध्ये पदार्थाचं ज्ञान व्हायचं असेल तर मला नेत्रेंद्रियाची गरज आहे. माझ्या अंतःकरणाची वृत्ती हे नेत्रेंद्रियाद्वारे या पदार्थापर्यंत आली पाहिजे. या पदार्थाला त्या वृत्तीने व्यापलं पाहिजे, म्हणजे त्या आकाराची झाली पाहिजे. इथे पुन्हा प्रकाशाचं साह्य असावं लागतं. पण जेव्हा आपल्याला सुषुप्ती अवस्थेमध्ये गाढ झोपेत, शब्द ऐकला की लगेच अनुभव घेऊ नका. गाढ झोपेमध्ये जेव्हा आपल्याला झोप लागते, तेव्हा झोपेतून आपण जाग होतो, तेव्हा आपल्याला 2 प्रकारचे अनुभव असतात. कोणते अनुभव असतात? 2 प्रकारचे अनुभव. मी सुखाने झोपलो होतो आणि मी काहीच जाणत नव्हतो. हा अनुभव आहे की नाही आपला? सुखाने झोपलो होतो हा मनुष्याचा अनुभव आहे, पण ऐका, जागृतीत स्मरण आहे. जेव्हा जाग झाल्यानंतर बोलतो ना, तेव्हा प्रत्यक्ष अनुभव नाही आहे. मी सुखाने झोपलो होतो हा भूतकाळ आहे, आणि मी काहीच जाणत नव्हतो हाही भूतकाळच आहे. आणि भूतकाळातलं बोलणं याला स्मृती म्हणतात. आणि जी स्मृती असते ते अनुभवपूर्वकच असते. सुखाने झोपलो होतो म्हणजे सुखाचा अनुभव कधीतरी घेतलाच आहे. काहीच जाणत नव्हतो हे अज्ञान आहे, पण अज्ञान जाणत नव्हतो हे सांगतो, याचा अर्थ अज्ञानाचाही अनुभव आहे. जर तो अज्ञानीच असता तर मी काहीच जाणत नव्हतो असाही बोलला नसता. एखादा व्यक्ती म्हणतो की नाही मी अज्ञानी आहे, तरी त्याच्यावरून तो ज्ञानीच आहे हे सिद्ध होतं. का? कारण कमीत कमी मी अज्ञानी आहे याचं तरी त्याला ज्ञान आहे. तेवढं तरी असावंच की नाही, म्हणजे अज्ञान निवृत्ती करण्याचा प्रयत्न होतो आहे. मी काहीच जाणत नव्हतो या अज्ञानाचा अनुभव आहे, म्हणजेच ज्ञान आहे. मी सुखाने झोपलो होतो या सुखाचाही त्याला अनुभव आहे, म्हणजेच ज्ञान आहे. मग आता मला सांगा, जागृतीमध्ये अंतःकरणाची वृत्ती आहे म्हणून आपल्याला ते ज्ञान होतं, पण गाढ झोपेमध्ये अनुभव घेण्याकरता कोणती वृत्ती आहे, कोणतं इंद्रिय आहे? ते असणारं जे अनुभवाचं सुख आहे किंवा तो अनुभव आहे तो अविद्या वृत्तीने प्रकाशित केला जातो. म्हणून त्याही अवस्थेमध्ये आत्मा स्वयंप्रकाश आहे. जागृतीमध्ये ज्ञान होतं यात नवल नाही. सुषुप्तीमध्ये असणारा सुद्धा अनुभव, सुखाचा अनुभव, सुखाचं ज्ञान होतं, आणि त्या ज्ञानासाठी अन्य कोणाची गरज नाही. स्वयंप्रकाश असणारा आत्मा सर्व अवस्थेमध्ये आहे. त्याच्यामुळे सगळे ज्ञान होतात, किंबहुना तो सगळ्या त्रिपुटींचं प्रकाशन करतो. विचारसागरामध्ये याला एक उदाहरण दिलं आहे की त्या कंदिलामध्ये एक ज्योत असते, मुख्य ज्योत. त्या ज्योतीतला प्रकाश काचेमध्ये येतो, काचेतला प्रकाश बाहेर पसरतो, आणि पसरलेला प्रकाश एखाद्या पदार्थाच्या आकाराचा होतो किंवा पदार्थाला व्यापतो. पदार्थाला म्हणतात ज्ञेय. काचेतून पदार्थापर्यंत गेलेला प्रकाश त्याला म्हणतात ज्ञान, आणि काचेमध्ये आलेला प्रकाश त्याला म्हणतात ज्ञाता. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय त्रिपुटी आहे की नाही? व्यवहारासाठी त्रिपुटी लागते, आणि या त्रिपुटीचं प्रकाशन करणारी आतली ज्योत मुख्य आहे. जर ती ज्योत नसेल तर काचेतला प्रकाश म्हणजेच ज्ञाता, काचेतून बाहेर पडणारा प्रकाश म्हणजे ज्ञान, आणि त्या प्रकाशाने ज्याला व्यापलं ते ज्ञेय. ज्ञाता ज्ञान ज्ञेयाचं प्रकाशनच होणार नाही, ते ज्योत मुख्य असावे लागते. तसं आत्मज्योत आतमध्ये आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती ज्योती किंवा तो ज्ञानस्वरूप आत्मा आतमध्ये आहे. आता पुढे ऐका, त्याच ज्योतीतला प्रकाश अंतःकरणात येतो त्याला म्हणतात प्रमाता. थोडं बारकाईनं ऐकायला लागेल बरं का, शब्द मागे पुढे झाले तर मग अर्थ लागत नाही. ज्योतीतला प्रकाश अंतःकरणामध्ये पडला की त्याला चिदाभास म्हणतात, त्याला जीव म्हणतात, किंवा त्याला प्रमाता किंवा ज्ञाता म्हणतात. अंतःकरणामध्ये आला तर ज्ञाता. तोच प्रकाश अंतःकरणाच्या वृत्तीत आला,
आता अंतकरण नाही हां, अंतकरण वृत्तीमध्ये आला की त्याला म्हणतात प्रमाण. आणि त्या वृत्तीतला प्रकाश एखाद्या पदार्थाच्या आकाराचा झाला की त्याला म्हणतात प्रमेय. शब्द फक्त वेगळा आहे. ज्ञाता ज्ञानज्ञेय म्हणा किंवा प्रमाता प्रमाण प्रमेय म्हणा, प्रमाता प्रमाण प्रमेय म्हणा, ज्ञाता ज्ञानज्ञेय म्हणा, काही म्हणा, पण या त्रिपुटीचं प्रकाशन करण्यासाठी आतला प्रकाश अखंड असावा लागतो. आणि तो जर मालवला, तो जर प्रकाश नाहीसा झाला तर याचं प्रकाशन होणार नाही. जगामध्ये अशा अनेक त्रिपुटी निर्माण होतात, व्यवहार करतात, त्या सगळ्या त्रिपुटी येतात जातात, पण मुख्य असणारी ज्योत त्या त्रिपुटीच्या बरोबर जातही नाही आणि त्रिपुटीच्या बरोबर येतही नाही, ते अखंड असते. म्हणून शब्दस्पर्शादयो वेद्यात वैचिर्या जागरे पृथक ततो विभक्ता तत्संवित ऐक्यरूप्यान्न भिद्यते. पंचदशीकारांनी स्वयंप्रकाशत्व अगदी पहिल्याच प्रकरणामध्ये प्रतिपादन केलं आहे. जागृतीमध्ये शब्द ज्ञान, स्पर्श ज्ञान, रूप ज्ञान, रस ज्ञान, गंध ज्ञान. शब्द स्पर्श रूप रस गंध विषय बाजूला करा, ज्ञान 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 एकच आहे की नाही. विषय वेगळा असू द्या, ज्ञान एकच आहे. स्वप्नामध्ये सुद्धा विषय वेगळे आहे, ज्ञान आहेच. आणि गाढ झोपेमध्ये मी सुखाने झोपलो होतो, काहीच जाणत नव्हतो, ज्ञान आहेच की नाही. म्हणजे ज्ञान तिन्ही अवस्थेमध्ये एकच आहे, फक्त त्या ज्ञानाचे विषय बदलतात, अवस्था बदलतात, पण अखंड असणारं ज्ञान नित्य आहे. नो देती नास्ति मेते का संविदेशा स्वयंप्रभा. ते उदयालाही येत नाही, नष्टही होत नाही, ते कोण जाणतं? स्वयंप्रकाशित आहे. म्हणून बघा, जागृतीमध्ये पदार्थांचं ज्ञान होतं तेव्हाही मी आहेच. स्वप्नामध्ये सुद्धा कल्पित पदार्थांचं ज्ञान होतं तेव्हासुद्धा ते प्रकाशन करणारा मी आत्मरूपाने आहेच. आणि गाढ झोपेमध्ये अज्ञानाचं किंवा सुखाचं प्रकाशन करणारा मी आहेच. म्हणजे बाह्य कोणत्याही पदार्थाचं प्रकाशन करण्यास कोणाची गरज नाही ना. उलट यदादित्यगतम तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तो तेजो विद्यमामकम न तत्र सूर्यो भाति न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. बाहेरचे असणारे दृश्य पदार्थ त्याचं ज्ञान सूर्यचंद्रादी करून देतील, पण आत्मवस्तू मात्र अदृश्य आहे, त्याचं ज्ञान फक्त संत करून देतात. रवी दीपहिरा दाविती देखणे अदृश्य, म्हणजे ज्ञानाचा विषय होत नाही म्हणून अदृश्य आहे. पण अदृश्याचं दर्शन म्हणजेच काय? स्वस्वरूपाने ज्ञान करून देणं संतांच्या कृपेमुळे मात्र होऊ शकतं. म्हणून असं ज्ञान करून देणारे संत आहेत आणि त्यांचं पारमार्थिक स्वरूप मात्र स्वयंप्रकाश आहे. जर तेही त्यांचं स्वरूप ज्ञानाचा विषय झालं तर जड होईल, आणि जड झालं तर मग परमार्थामध्ये काही फल मिळणार नाही. आयुष्यभर परमार्थ केलं, काय मिळालं? जड वस्तू मिळाली. म्हणून ज्ञानाचं विषयत्व त्याला येत नाही, ते सगळ्यांचं प्रकाशन करणार आहे. पंचदशीकाराने ते गोड चिंतन केले बघा. येनेदम जानते सर्वम तम केनान्य न जानताम विज्ञातारम केन विद्यात शक्तम वेद्ये तु साधनम सवेत्ति वेद्यम तत्सर्वम नान्यस्तश्चास्ते विदिता विदिता विदिताभ्याम तत्पृथक बोध स्वरूपकम. हे दोन श्लोक खूपच गोड आहे. येन इदम सर्वम जानते, इदम पदाला विषय होणार, मग इदम तेसे वाळले, जे मी पणे विन डहारले. इदम पदामध्ये काय काय येतं? त्यांनी असं म्हटलं आहे, इदम पदामध्ये तो श्लोक खूप गोड आहे बघा. एकादशेंद्रिययुक्त्या शास्त्रेणाप्यावगम्यते यावत किंचित भवेत एतत् इदम शब्दोदितम जगत. 11 इंद्रिय घेतले बरं तिथं, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 मन, आणि शास्त्राच्या द्वारे जेवढं काही आपल्याला कळतं ते सगळं इदम या पदामध्ये समाविष्ट होतं. म्हणून शास्त्रामध्ये जर इदम शब्द आला तर त्या इदम पदामध्ये सगळं जगत येतं. सगळं जगत कोणतं? जे शास्त्र वाचून आपल्याला कळतं. स्वर्ग कुठून कळतो आपल्याला? शास्त्रातून कळतो.
म्हणून स्वर्ग प्रत्यक्ष पाहायचा आहे, घाई करू नका. इथे मारावं लागतं मग स्वर्गात जावं लागतं. स्वर्ग आपल्याला कळतो शास्त्रावरून. एरवी आपल्याला 11 इंद्रियांच्याद्वारे ज्ञान होतं, म्हणजे 11 इंद्रियांच्या ज्या तावडीमध्ये सापडतं, शास्त्रावरून कळतं, अनुमानामध्ये जेही कळतं ते सगळं जगत इदम पदामध्ये समाविष्ट होतं. आणि परमात्मा असा आहे इदम तेसी वाळले, तो इदम पदामध्ये येत नाही. उलट असं आहे येनेदम जानते सर्वम, ज्याच्यामुळे इदम पदाला विषय होणारं सगळं जगत कळतं. तम केनान्य जानता, अन्य त्याच्या कोणाच्याद्वारे तो जाणला जाणार आहे, कोणाच्याही द्वारे नाही. पंचदशिकार विचारतात विज्ञातारम केन विद्यात शक्तम वेद्ये साधनम, तो स्वयंप्रकाश आहे, त्याला कोण जाणणार आहे. हे स्वयंप्रकाशत्व जे आहे की नाही आपलं, इंद्रिय आणि अंतकरण वृत्तीच्याही विरहित आहे. हे सुषुप्ती अवस्थेमध्ये चांगला अनुभवाला येतं बरं. सुखाचा अनुभव घेतो ना अज्ञानाचा अनुभव घेतो आपण, तर तेव्हा ते प्रकाशन अविद्या वृत्तीच्याद्वारे आपणच करतो की नाही. म्हणजे तिथे आपलं स्वयंप्रकाशत्व प्रगट आहे. त्या स्वयंप्रकाश वस्तूला कोण जाणू शकतं, कोणीही नाही. सव्यक्ती वेद्यम तत्सर्वम, तो सर्वांना जाणतो. नान्यस्तशास्ती वेदिता, त्याचा मात्र कुणी ज्ञाता नाही. आणि म्हणून ते विदित आणि अविदित या दोघांपेक्षाही पृथक आहे. बोध हे त्याचं स्वरूप आहे. विदित म्हणजेच काय, ज्ञानाने ज्याला विषय केलं त्याला म्हणतात विदित. ज्ञानाचा विषय येतो म्हणजे वृत्ती ज्ञानाचं ज्याला विषयत्व येतं त्याला विदित म्हणतात, तसाही तो नाही. म्हणे मग अविदित, अज्ञानाने ज्याला झाकून टाकलं आहे त्याला म्हणतात अविदित. म्हणजे तो अज्ञानाने पण झाकलेला नाही असं ते स्वरूप आहे. आणि वृत्ती ज्ञान त्याचं प्रकाशन करू शकत नाही, म्हणून ते स्वयंप्रकाश आहे. आणि ते कोण आहे, मीच आहे. स्वयमेवानुभूतित्वात् विद्यते नानुभव्यता, ज्ञातृज्ञानांतराभावात अज्ञेय न तू असत्यया. दुसरा कोणता ज्ञाता नाही, दुसरं कोणतं ज्ञान नाही. ज्ञानोबाची अशीच एक ओवी बघा 15व्या अध्यायामध्ये, की ज्ञाता आणि ज्ञान नुसधेचे जे ज्ञान, वा ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेचे जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी वजे. ज्ञातृ म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय म्हणजे ज्ञानाचं विषयत्व. ज्ञाता ही दुसरा कोणी नाही आणि ज्ञेय हे कोणी नाही, एकमेवाद्वितीयम ब्रह्म. म्हणजे ज्ञातृज्ञेयाविहीन, नुसतं म्हणजे वृत्तीज्ञान म्हणायचं नाही, ब्रह्मज्ञान म्हणायचं नाही, नुसतं ज्ञान स्वयंप्रकाश. कसं ज्ञान, जाणीव जेथ नरिगे विचार मागवता पाऊली निगे, तर्क आईने निगे अंगी जयाच्या अर्जुना तया नव ज्ञान. याला म्हणतात नुसतं ज्ञान. जाणीव जिथं जात नाही, तर्क अंग धरत नाही, विचार मागच्या पावला निघतो, त्याला म्हणतात स्वरूपभूत ज्ञान. आणि हे स्वरूपभूत ज्ञान स्वयंप्रकाश आहे. म्हणून ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेचे जे ज्ञान, त्यालाच पंचदशिकाराने शब्द ठेवला ज्ञातृज्ञानांतराभावात अज्ञेय. ज्ञानाचा विषय नाही म्हणून अज्ञेय म्हणा. जड आहे का, न तू असत्यया. आणि म्हणून ते स्वरूप स्वयंप्रकाश आहे बघा. स्वयंप्रकाश, त्याला शास्त्रामध्ये चित शब्द आलेला आहे. चित, सत्य, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, किंवा सत, चित आणि आनंद हा जो शब्द आला की नाही, सत शब्द त्रिकालामध्ये त्याचा बाध होत नाही यासाठी आला. चित शब्द तो जड नाही यासाठी आला. आणि आनंद शब्द नाशिवंत असणाऱ्या प्रातिभासिक सुखाची व्यावृत्ती करण्यासाठी आलेला आहे. असताची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती, जडाची समाप्ती चिद्रूप आहेसे, सर्व दुःखाचे नासे उरले ते सुखरूप असे. अमृतानुभवातली ओवी कदाचित शब्द मागे पुढे होईल, पण असत नाही म्हणून सत शब्द आला, जड नाही चित शब्दाचा प्रयोग आला, आणि तो दुःखरूप नाही हे सांगण्यासाठी आनंद शब्द आला. म्हणे मग ब्रह्म सच्चिदानंद असेल असंही नाही. हे शब्द सापेक्ष आलेले आहेत. निरपेक्ष जर पाहिला तर सच्चिद आनंद या शब्दाची सुद्धा तिथपर्यंत मजल जात नाही. पण सांगायचं आहे म्हणून असं सांगावं लागतं. असं तर स्वरूप आहे. जय जय देव स्वप्रभ, ते स्वयंप्रकाश आहे. म्हणजे ज्ञानस्वरूप आहे, जड नाही असा अर्थ. आणि सगळ्यांचं प्रकाशन तेच करतं की नाही.
हे आपल्याही अनुभवानुसार येतं आपल्याला बरं का. आपणही सगळ्यांचा अनुभव घेतो की नाही, वृत्तीच्याद्वारे घेतो. जे जे पदार्थ व्यवहारामध्ये बाधित होत नाही ते ते पदार्थ आपण अंतःकरण वृत्तीद्वारे जाणतो. म्हणून त्याला असं अंतःकरणाचं ज्ञान म्हणतात, प्रमात्याचं ज्ञान म्हणतात. आणि ज्या पदार्थांचा लगेच बाध होतो किंवा जे खोटे ठरतात त्याला प्रमात्याचं किंवा अंतःकरणाचं ज्ञान न म्हणता त्याला साक्षीचं किंवा अविद्यावृत्तीचं ज्ञान म्हणतात. आता समजा स्वप्न पडलं, स्वप्न मिथ्या आहे की नाही, रज्जूवर सर्प दिसला, मिथ्या आहे. तर हे सगळे जे मिथ्या ज्ञान असतात व्यवहारातले, बरं एका कसोटीमध्ये हे बोलावं लागतं, नाही तर सगळे ज्ञान साक्षी भाष्यच आहे. दृष्टीसृष्टीवादानुसार जर मानलं तर दोनच सत्ता मानल्या आहेत, एक प्रातिभासिक आणि एक पारमार्थिक. व्यावहारिक सत्ता मानलीच नाही, कारण पदार्थ पाहिला की मगच निर्माण होतो. व्यावहारिक सत्ता मानण्याची गरज नाही. म्हणून जे जे ज्ञान बाधित होतं ते साक्षीचं ज्ञान असतं किंवा अविद्यावृत्तीचं ज्ञान. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये प्रकाशन जे होतं ते अविद्यावृत्तीद्वारे आपणच करतो आहे. तिथं काही अंतःकरण इंद्रिय वगैरे असं काही मानण्याची आवश्यकता नाहीच. जय जय देव स्वप्रभ, आपण स्वयंप्रकाश आहात. पुढे जगदंबूत गर्भ नभ, ज्ञानोबार इथे एक रूपक करतात बरं. जगदंबूत गर्भ नभ शब्द बघा कसा आहे, जगत अंबू गर्भ नभ. शब्द फार गोड आहेत. हे संस्कृत प्रचूर शब्द आहे, हे संताच घ्यावे लागते. जगदंबूत गर्भ नभ, जगत संधी पण झाली बरं का त्याच्यामध्ये. जगत हलंत त आहे, पुढे अंबू शब्द आल्यामुळे मग तच्या ठिकाणी दकार झाला. जगदंबू असा शब्द येतो. झलाम जशवंते द झाला तिथे. जगत अंबूमध्ये जगदंबू. अंबू म्हणजे पाणी. मग आता पाणी कोण धारण करतं? पाणी धारण करतं आहे एक गर्भ, म्हणजेच कोण? पाण्याला धारण करणारं स्थळ. ते कोण आहे? आकाश. आकाश आहे ना. आकाश म्हणजे ढग घ्या, ज्याला आपण मेघ म्हणतो, मेघ, किंवा त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये आभाळ म्हणतात. म्हणजे पाण्याला धारण करणारा आहे मेघ, आणि मेघालाही धारण करणारा आहे नभ. जो नील वर्णाचा आहे की नाही त्याला गगन म्हणा, नभ म्हणा, आकाश म्हणा. आणि आकाशामध्ये पाणी धारण करणारे जे असतात त्याला ढग किंवा मेघ म्हणा. लक्षात येत नाही? नील वर्णाचा आहे आकाश. मग त्या आकाशामध्ये सगळे ढग येतात आणि जातात. कधी येतात कधी जातात? ज्ञानोबा म्हणतात बघा, कधी येतात तर वर्षा काळामध्ये येतात, जातात कधी? शरद ऋतूमध्ये. वार्षीय ढेंडे फिटे, जेव्हा शारदीयाचा अनघडू फुटे, तेव्हा घन जात आटे गगनीचे. गगनी आकाशामध्ये तयार होणारे ज्याप्रमाणे मेघ येतात जातात. आता एक रूपक केलेलं आहे बरं, हे दृष्टांत आहे पण रूपक अलंकाराच्या माध्यमातून आहे. नीलवर्णाचं जे आकाश आहे त्या आकाशामध्ये मेघ येतात आणि मेघ पाणी देतात. पण ऐका, मेघाने आपल्याला पाणी दिलं तरी मेघ जाणारे आहेत, येणारे आहेत, पण त्याचा परिणाम मात्र नीलवर्णाच्या आकाशावर अजिबात होत नाही. पाऊस आला म्हणजे आकाश ओलं होत नाही, आणि निघून गेलं म्हणजे ते कोरडंही होत नाही. ते आपल्या स्वरूपाने अलिप्त आहे, असंग आहे. तसं परमात्मा हा तुम्ही नभ स्वरूपाचे आहात, म्हणजे चिदाकाश स्वरूप आहात. माया नावाचा हा मेघ आहे आणि तो जगत नावाच्या जलाचा वर्षाव करणार आहे. पंचदशीकाराचा बरोबर या ओवीमध्ये एक श्लोकच आलेला आहे. माया मेघो जगन्नीरम वर्षत्वेश यथा तथा चिदाकाशश्च नो हानिर नवा लाभ इति स्थिती. माया नावाचा मेघ आहे. बघा बरं, माया नावाचा मेघ तो काय देतो? जगन्नीरम. माया नावाचा मेघ, जग नावाचं पाणी, आणि त्या पाण्याचा कशाही वर्षाव करू द्या पण मेघाचा परिणाम आकाशावर होत नाही. चैतन्य हे चिदाकाश स्वरूप आहे म्हणून त्याची हानी होत नाही आणि लाभही होत नाही. 32 अक्षराचा श्लोक ज्ञानोबांनी एवढ्या शब्दात आणला आहे. माया मेघो जगन्नेरम वर्षत्वेश यथा तथा
चिदाकाशस्य नो हानिर नवालावयती स्थिती ही जगदंबोदगर्भनभ. किती शब्द आहे? सूत्र रूपात म्हणतात ज्ञानोबा आहे. म्हणजे श्लोकाला सुद्धा इतक्या कमी शब्दामध्ये आणू शकतात. म्हणून हे शब्द आहे. जगत नावाचं पाणी वर्षावा करणारा माया नावाचा मेघ आहे गर्भ, आणि त्या माया नावाच्या मेघाला धारण करणारा आकाश म्हणजे आपण आहात. शास्त्रीय भाषेमध्ये सांगता येईल जगत कल्पित आहे, कल्पिताला निर्माण करणारी माया आहे, आणि ती माया परमात्म स्वरूपावर अध्यस्त आहे. मायां तु प्रकृती विद्यान मायिनं तु महेश्वरम स मायी सुजती त्याहू श्वेताश्वतर शाकिनः. उपनिषदातला विचार आला आहे. माया प्रकृती आहे म्हणजे मेघस्थानी आहे, ती जगाला निर्माण करते आहे, जग जलस्थानी आहे. आणि माया नावाच्या मेघाला राहायचं असेल तर त्याला आकाशात राहावं लागतं. तो आकाश स्वरूप आहे परमात्मा, ते तुम्ही आहात. पण जग निर्माण झालं काय, राहिलं गेलं काय? माया नावाचा मेघ प्रलय अवस्थेमध्ये सूक्ष्म रूपाला गेला किंवा प्रलयाच्या आपलं सृष्टीच्या प्रारंभाला पुन्हा निर्माण झाला तर चिदाकाशाची किंवा स्वरूपाची हानी होत नाही. का? यत्र यत् अध्यस्तम तत्कृतेन गुणेन वा दोषेन अनुमात्रम अपि न संबध्यते. ज्या ठिकाणी जी वस्तू अध्यस्त असते त्या अध्यस्त पदार्थाच्या गुणाने किंवा दोषाने अधिष्ठान अल्पसुद्धा लिप्त होत नाही, म्हणून चिदाकाशाची हानी होत नाही. जसं नभाची हानी होत नाही किंवा नभामध्ये वाढ होत नाही. जाऊ द्या, पाण्याचा वर्षाव करणारे कितीही अंबू गर्भ म्हणजे जलाचा गर्भ धारण करणारा मेघ किती येऊ द्या जाऊ द्या, फरक स्वरूपामध्ये पडत नाही. म्हणून जगदंबू जगत अंबू गर्भ नभ स्वरूप आपण आहात. आणि आपला जय जयकार असो. आणखीन काही भाव आहे उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.